नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला शेंगदाण्याचं बेसन करायचं आहे. अगदी झटपट होतं, जास्त काही सामान वगैरे लागत नाही, अगदी सोप्या पद्धतीने होतं. तर का मी इथे शेंगदाणे घेतलेत 1 वाटी. ते शेंगदाणे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, खरपूस असे मंद ह्याच्यावरतीच भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे छान असे भाजले जातात. फास्ट गॅस जर केला ना तर ते जळतात, त्याच्यामुळे बारीक गॅसवरतीच भाजून घ्या. तर का अशा प्रकारे शेंगदाणे आपले छान असे भाजून झालेले आहेत. आणि हां, माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं. तर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये लसूण घेतलं आहे, बिना सोलताच घेतलेलं आहे. तुम्हाला सोलून टाकायचं असेल तरीसुद्धा चालेल. त्यानंतरनं कोथिंबिरीच्या काड्या घेतल्यात आणि मिरच्या घेतल्यात अशामध्ये कट करून. आणि त्याच्यानंतरनं आपण जो शेंगदाणे घेतले होते ना भाजून, ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि पाणी टाकून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर ते कढई ठेवली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. मी ते तेल 1.5 पळी तेल टाकणार आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. तेल छान गरम झालं की त्यानंतरनं त्याच्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी छान फुलली की जिरं टाकायचं आहे आणि त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे थोडंसं. तुम्ही खरंच अशा पद्धतीने एकदा करून बघा, खायला खरंच खूप भारी लागतं. तर आता हिंग टाकल्याच्या नंतरनं थोडीशी हळद टाकायची आणि हळद टाकल्याच्या नंतरनं हे आपल्याला मिक्स करायचं आहे आणि त्यानंतरनं जे वाटून आपण बेसनाचं घेतलं होतं ना ते ह्याच्यामध्ये लगेचच टाकून घ्यायचं आहे, नाहीतर मग आपली हळद जळू शकते. तर का हे मी आता टाकून घेते ह्याच्यामध्ये. अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं आहे, सगळं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतरनं जितपत आपल्याला पाणी लागणार आहे ना तेवढं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. किती घट्ट पातळ पाहिजे तुम्हाला बेसन, त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर मी आता ह्याच्यामध्ये पाणी टाकते. मिक्सरचं भांडं हिसळूनच पाणी टाकणार आहे, कारण की मिक्सरच्या भांड्याला भरपूर असं चिटकलेलं असतं त्याच्यामुळे. तर का अजून मला थोडंसं घट्ट वाटतं आहे, त्याच्यामुळे मी अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये. जास्त नाही, अर्धा ग्लास पाणी अजून ॲड केलं आहे मी. तुम्हाला कितपत घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. मीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला छान एक अशी उकळी काढून घ्यायची. झाकण वगैरे ठेवायचं नाही आहे, झाकण ठेवलं तर ओतू जाईल, त्याच्यामुळं बिना झाकण ठेवताच आपल्याला ह्याच्यावरती उकळी काढून घ्यायची. छान अशी मिक्स करायचे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा बरं का. तेव्हा का उकळी आलेली आहे आणि आपली रेसिपी आता तयार झालेली आहे. गॅस आपल्याला आता बंद करायचं आहे, सगळं मिक्स करायचं आहे छान असं आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे. आपली रेसिपी आता तयार झालेली आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत.